हा आपला गोकर्णाच्या फुलापासून राईस तयार झालेला आहे. ब्ल्यू राईस नक्की ट्राय करून पहा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सुंदर असा राईस झालेला आहे. नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे ब्ल्यू राईस. गोकर्णाच्या फुलापासून हा राईस बनवायचा आहे आपल्याला. ही गोकर्णाची फुलं घेतलेली आहेत मी. याला अपराजिता पण म्हटलं जातं. आता ही फुलं आपण स्वच्छ करून घेऊयात. याचे देठ असे काढून घ्यायचे. याचा आयुर्वेदामध्ये खूप उपयोग केला जातो या फुलांचा. ही फुलं असे स्वच्छ करून घ्यायची. सगळ्यात अगोदर चला पुन्हा राईस करूयात. या पातेल्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आता यामध्येच हे फुलं घालायची गोकर्णाची. ही गोकर्णाची फुलं घालायची या पातेल्यामध्ये. ही छान उकळी फुटत आहे. याला पाहू शकता या फुलांचा कलर कसा आलेला आहे. हाच आपल्या राईसचा पण कलर असाच येणार आहे. याला आणखीन 2 मिनिटं उकळून घेऊयात आणि हे काढून घेऊयात. खूप सुंदर असा कलर आलेला आहे. याला तर मी काढून घेते. हे पाणी बाहेर काढून घेते. तर हे काढून घेऊन ती कढई ठेवायची आणि या कढईमध्ये आपण राईस बनवायचा आहे. हा बासमती राईस आपण 1 वाटी घेतलेला आहे. याला स्वच्छ करून धुवून घ्यायचे. राईस मी धुवून घेतलेला आहे. या कढईमध्येच अर्धा चमचा तूप घालायचं. यामध्येच ही 2 लवंग, मिरी, ही दालचिनी, हा तेजपत्ता. यामध्येच थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार. आता हे आपले तांदूळ घालायचे. याला छान मिक्स करून घ्यायचं. याला 2 मिनिटं ठेवायचं. आता यामध्येच गोकर्णाच्या फुलाचं पाणी आपण गाळून टाकायचं. पाहू शकता कलर कसा आलेला आहे आपला गोकर्णाच्या फुलांचा. आणि यामध्येच हा तांदूळ शिजवून घ्यायचा. याला कमी गॅसवर आपण शिजायला ठेवूया. याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि हे झाकण याच्यावर अर्धवट ठेवायचं. पूर्ण ठेवायचं नाही, अर्धवट ठेवायचं. हा गॅस बंद करूयात आणि पाहूयात आपला राईस कसा झालेला आहे. हा पाहूयात आपण राईस कसा झालेला आहे. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. याला तर मी काढून घेते. हा आपला गोकर्णाच्या फुलापासून राईस तयार झालेला आहे.